श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 18 जून वार गुरुवार आणि या दिवशी अतिशय अत्यंत खूप खास आणि दुर्मिळ योग आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. त्याचबरोबर या दिवशी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे, म्हणूनच या दिवसाला खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी खास करून आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे. कारण की 18 जून वार गुरुवार रोजी गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे आणि या योगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष महत्त्व आहे. शास्त्रात या योगाला सर्वश्रेष्ठ योगांपैकी एक योग मानला जातो. या दिवशी केलेली सेवा, पूजा, आराधना आणि त्याचप्रमाणे खरेदी आपल्याला अक्षय पटीने फळ देत असते. म्हणूनच गुरुपुष्य अमृत योगाचं नक्की महत्त्व काय आहे, या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा कशी करावी, त्याचप्रमाणे या शुभ दिवशी काय करावं, कोणत्या गोष्टी चुकून देखील करू नये. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय करायचा आहे. हा जर उपाय केला तर घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल. म्हणजेच काय, तर आपली जी काय पैसा येण्याची मार्ग आहेत बंद झालेली आहेत तर ती खुले होतील आणि आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल. आपल्या 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती देखील संपून जाईल. गुरुपुष्य अमृत योगांच्या दिवशी आपल्याला एका झाडाचं मूळ आणायचं आहे आणि हे मूळ घरी आणल्यानंतर याचा आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे. हा उपाय आपण घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत. जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं त्यावेळी गुरुपुष्य अमृत योग तयार होतो. 27 नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. या नक्षत्राचे स्वामी बृहस्पती म्हणजे गुरु आहेत, जे ज्ञान, संपत्ती आणि वैभवाचे कारक मानले जातात. म्हणूनच या योगांवरती नवीन कामांची सुरुवात करणे, म्हणजेच काय, तर सोने चांदी खरेदी करणे किंवा कोणतेही धार्मिक साधना करणे ही अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी ठरते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची आपल्यावरती अपार कृपा होते, ज्यामुळे घरामध्ये जी काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती देखील नष्ट होते. या दिवशी घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कशी पूजा करावी ते देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सर्वप्रथम आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु नसेल शक्य तरी किमान आपल्याला लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल, गंगाजल तुमच्याकडे नसेल तर थोडंसं गुलाबजल हे आवर्जून टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण करत करत आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर तुमच्याकडे जर पिवळे वस्त्र असेल, म्हणजे पिवळे कपडे असतील तर आवर्जून स्वतः परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्याला गुरुवारी सकाळी उठून स्नान केल्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे. कारण की पिवळा रंग हा गुरुवारच्या दिवशी परिधान करणं अतिशय शुभ मानला जातो आणि गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो. या पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो बलवान होत असतो. म्हणूनच पिवळ्या रंगाला खास गुरुवारच्या दिवशी विशेष महत्त्व असतं.
त्यानंतर आपल्याला सकाळी आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती देखील करायची आहे आणि एक चौरंग किंवा पाट आहे तर तो घ्यायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. यानंतर त्यावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं त्या चौरंगावरती पाटावरती कापड जे आहे कोरं तर ते अंथरून घ्यायचं आहे. शक्यतो पिवळ्या रंगाचंच कापड आपल्याला वापरायचं आहे. यानंतर भगवान विष्णू देवांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तुमच्याकडे तर तो फोटो असेल तर फोटो पाण्याचा शिलकावा देऊन थोडासा स्वच्छ करून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती मात्र तुम्हाला अभिषेक करायचा आहे. परंतु हे करण्यापूर्वी सर्वात प्रथम तुम्हाला भगवान श्री गणेशांची पूजा तुम्हाला करणं गरजेचं आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा करायची आहे. कारण की प्रथम पूजनीय वंदनीय गणपती बाप्पा हे आहेत आणि या दिवशी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे. म्हणून आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांचं पूजन करायचं. यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर एखादं सुगंधी अत्तर असेल जसं की मोगऱ्याचं असेल, गुलाबाचं असेल तर ते अत्तर तुम्हाला मूर्तीला, फोटोला थोडंसं लावायचं आहे. यानंतर पिवळं चंदन भगवान विष्णू देवांना, गणपती बाप्पांना लावायचं आहे. माता लक्ष्मीला मात्र हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचे आहे. भगवान विष्णू देवांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. यानंतर तुळशीचं पान, मंजिरी जी आहे तर ती भगवान विष्णू देवांना अर्पण करायची. कारण की तुळस ही अनिवार्य आहे. माता लक्ष्मीला घरात लाल फूल किंवा कमळाचं फूल अर्पण करा. गुलाबाचं फूल अर्पण करू शकता. नैवेद्यामध्ये पिवळी मिठाई, शिरा, खीर अर्पण करू शकता किंवा केळी, आंबा जो आहे तर तो देखील तुम्ही नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून ठेवू शकता. ही सेवा करत असताना मनामध्ये आपल्याला जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही पठण करू शकता किंवा मग फक्त तुम्ही श्री मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे. हा मंत्र देखील अतिशय अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. कमलात्मक मंत्र जो आहे तर तो देखील आपल्याला 16 वेळा पठण करायचा आहे. आपल्याला साजरं संगीत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. शेवटी धूप दीप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीची आरती करायची आहे. घरामध्ये सुख शांतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. या दिवशी सोने, चांदी, नवीन वाहन, जमीन किंवा घर खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. जर तुमचं बजेट नसेलच तर मग घरासाठी, पूजेसाठी चांदीचं नाणं, पितळेचं भांडं किंवा फक्त अख्खे धने आणि हळकून देखील तुम्ही खरेदी करून आणले तरी देखील चालते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत सर्वोत्तम मानला जातो. गुरुपुष्यामृत योगांवरती पिवळ्या वस्तूचं दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. जसे की हरभरा डाळ असेल, पिवळे कपडे असेल, केळी असेल, केसर असेल, तुम्ही त्याचप्रमाणे आंब्याचं दान देखील करू शकता. हे दान केल्यामुळे काय होतं तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो. या दिवशी घराच्या मुख्य पायऱ्यावरती, उंबरठ्यावरती आपल्याला हळद मिक्स केलेलं पाणी थोडंसं शिंपडायचं आहे. आपला मेन मुख्य दरवाजा जो आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ पुसून काढायचा आहे. उंबरठा स्वच्छ पुसून काढायचा आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरातील यानं पुसून काढल्यानंतर आपल्याला मेन दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 डॉट द्यायचे आहे. साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहे. कारण की ह्या लाईन ज्या आहेत तर त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. म्हणून लाईन ओढणं गरजेचंच आहे स्वस्तिक शेजारी. यानंतर आपल्याला स्वस्तिकचं मनोभावे पूजन करायचं आहे. म्हणजेच हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, लावायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. यानंतर या सर्व गोष्टी केल्याने काय होतं तर आपल्या घरामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते. जितके महत्त्व या दिवशी काय करावे याला आहे तितकंच महत्त्व काय टाळावं याला देखील आहे. अन्यथा आपल्याला पूजेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. गुरुपुष्यामृत योग सर्व कामांसाठी शुभ असला तरी या योगांवरती लग्न किंवा विवाह कार्य जे आहेत तर ती पूर्णपणे वर्ज्य मानली जाते. पुष्य नक्षत्राला मिळालेल्या एका शापामुळे या दिवशी विवाह जो आहे तर तो केला जात नाही. त्याचप्रमाणे या दिवशी घरात अजिबात वादविवाद किंवा कोणाचा अपमान करू नका. जिथे शांतता असते तिथे माता लक्ष्मी साक्षात वास करते. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. यामुळे तुमच्या घरातील माता लक्ष्मी दुसरीकडे जाते असे देखील मानले जाते. त्याचबरोबर या पवित्र दिवशी घरामध्ये मांसाहार, दारू किंवा कांदा, लसण यासारखे तामसिक भोजन बनवणं टाळावं, सेवन करणं टाळावं. घराच्या मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. संध्याकाळच्या वेळी घरात अंधार ठेवू नका.
मुख्य दारावरती किंवा दरवाजासमोर एक दिवा नक्की लावा. या सर्व गोष्टी या दिवशी आपल्याला करायच्या आहे किंवा काही गोष्टी टाळायच्या आहे. यासोबतच आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय देखील करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे बघा. हा वर्षातील शेवटचा योग आहे गुरुपुष्य अमृत योग. 18 जूनचा जो योग आहे तो सर्वात महत्त्वाचा असणार आहे. घरामध्ये आपल्याला या दिवशी या झाडाचं मूळ जे आहे तर ते आणायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल आणि आपलं जन्मोजन्मीचं जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ती संपून जाईल. कारण की बघा तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये वनस्पतीच्या व मुळांना अतिशय अत्यंत अत्यंत प्रचंड महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी ग्रहाची अशी स्थिती असते की काही विशिष्ट वनस्पतीमध्ये दैवी शक्ती जागृत होतात. ती चमत्कारिक वनस्पती दुसरी तिसरी कोणी नसून ती म्हणजे पांढरी रुई आहे, ज्याला अश्वतक असं देखील म्हटलं जातं. पांढरी रुई ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाचं प्रतीक मानली जाते. ज्या घरात या वनस्पतीचं मूळ असते तिथे कधीही पैशाची कमी पडत नाही, उणीव चणचण भासत नाही आणि घरावरती आलेली जी काही मोठी संकट आहे, विघ्न आहे, तर ती टळतात. आता हा विधी कशा पद्धतीने करायचा आहे बघा. तुम्ही जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करताय, राबताय, तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नसेल, सतत घरामध्ये आर्थिक समस्या असतील, सतत अडचणी अडथळे घरामध्ये येत असेल, तर अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या आहेत ना, तर त्यासाठी ह्या सर्व समस्यांसाठी हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. 17 जूनला संध्याकाळी तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. गुरुपुष्य अमृत योगाच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारला 17 जूनला संध्याकाळी त्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. तिथे थोडंसं पाणी जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. मनोभावे तुम्हाला रुईच्या झाडाची पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि मनोमन प्रार्थना करायची आहे की हे माता, मी उद्या माझ्या घरातील जी काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी आलेले आहे आणि मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाणार आहे. कृपया तुम्ही माझ्यासोबत चला. येत्या वनस्पतीला तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे आणि 18 जूनला सकाळी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर त्या झाडाजवळ, ज्या झाडाची तुम्ही बुधवारच्या दिवशी पूजा केलेली आहे, त्याच झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. परत तुम्हाला पाणी नेणं शक्य असेल तर न्या, नाही नेलं तरी देखील हरकत नाही, परंतु शक्यतो प्रयत्न करा की परत तुम्हाला पाणी सोबत घेऊन जायचं आहे. थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे, म्हणजेच 1 लोटाभर. परत तुम्हाला दिवा धूप लावायचा आहे. साखर किंवा खडी साखर नैवेद्य जो काय आहे गोडाचा, तो नैवेद्य तुम्हाला सोबत न्यायचा आहे. तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि परत तुम्हाला नमस्कार करून त्या झाडाची तुम्हाला आज्ञा घ्यायची आहे आणि थोडंसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे. मूळ काढताना जास्त झाडाला इजा होणार नाही, दुःख होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हे मूळ घरी आणून स्वच्छ पाण्याने किंवा थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पिवळं चंदन, हळदी, कुंकू लावायचं आहे. देवघरासमोर तुम्हाला आसनावरती बसायचं आहे. आता बघा, देवघरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुदेवांच्या फोटो समोर हे मूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे. मुळासमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्रीम ह्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा किंवा विष्णू मंत्राचा तुम्हाला किमान 21 वेळा जप करायचा आहे. यानंतर महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे. हे मूळ एका लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे, म्हणजेच याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे. आणि हे पोटली तयार केल्यानंतर तुमच्या पैशाच्या ठिकाणी, जिथे कुठे तिजोरी असेल, जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता, कपाटात ठेवता पैसे, तिथे तुम्हाला ठेवायचे आहे. यामुळे तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही आणि पैशाची आवक जी आहे तर ती घरामध्ये वाढायला हळूहळू सुरुवात होईल. त्याचबरोबर आजारपण किंवा जी काही नजरदोष आहे, नजरबाधा आहे, तर ती देखील हे मूळ धाग्यात बांधून घराच्या मुख्य दारावरती आतल्या बाजूने तुम्ही लटकू शकता. यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरामध्ये प्रवेश करणार नाही.
उपाय करत असताना काही गोष्टीची काळजी घेणं अतिशय अत्यंत महत्त्वाचं आहे. हा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असायला हवी. त्याचबरोबर आपण कष्ट देखील करणं गरजेचं आहे. नुसते उपाय सेवा करून होत नाही, तर सोबतच कष्ट देखील करणं गरजेचं आहे. मनामध्ये कोणतीही शंका कुशंका ठेवून हा उपाय करू नका. हे मूळ घरात आणताना कुणाशीही वाईट साईड बोलू नका. शांतपणे घरात या दिवशी घरात पूर्ण सात्विक वातावरण ठेवा. मांसाहार किंवा वादविवाद टाळा आणि सांगितल्या पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो नक्की करून बघा. कारण की मूळ हे केवळ घरामध्ये ठेवायचं जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की आपण जे काही बोललेलं होतं, आपली जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला हे मूळ तिथेच ठेवायचं आहे. मग तुम्ही ते पाण्यामध्ये विसर्जित केलं तरी देखील चालू शकतं. तर अशा पद्धतीने हा एकदम साधा, सोपा परंतु प्रभावशाली उपाय आपल्याला 18 जूनला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. कारण की या दिवशी अत्यंत शुभ गुरुपुष्य अमृत योग आहे आणि हा छोटासा परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून बघा. निसर्गाने आपल्याला दिलेल्या या शक्तीचा वापर करून आपल्या आयुष्यातील जी काय गरिबी, दारिद्र्य आहे, तर ती नक्कीच दूर होऊ शकते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन जे आहे, तर ते नक्कीच होऊ शकतं. फक्त उपाय करत असताना पूर्ण मनापासून विश्वासाने उपाय करा. नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे, तर ते मिळणारच आहे. काहींना फळ जे आहे, तर ते लवकर मिळतं, काहींना थोडा वेळ लागतो. परंतु सातत्य ठेवा, विश्वास ठेवा आणि सर्वात मेन महत्त्वाचं म्हणजे कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच एक दिवस आपला भाग्योदय जो जो आहे, तर तो होणारच आहे. ही भावना ठेवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा. इतर मित्र-मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर देखील करत जावा. कारण की जेणेकरून आपल्या मैत्रिणींना किंवा आपल्या परिवारांना देखील माहिती मिळेल आणि आपल्यापासून कुणाचंही चांगलं होईल ही भावना मनामध्ये आपल्याला ठेवायची आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.